नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी उपवासाची वरई म्हणजेच भगरीची खीर ही रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे। त्यासाठी सर्वात प्रथम एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर एक छोटी वाटी म्हणजे 4 चमचे वरई स्वच्छ धुवून पॅनमध्ये घालून 1 चमचा तूप घालून ती परतून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये लागेल तसं पाणी घालून एक 5 ते 7 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटे वाफवून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता भगरीचा भात तयार झाल्यासारखी वरई शिजलेली आहे। आता ही चापून बघत आहे ती शिजलेली आहे। यामध्ये आता मी 1 वाटी दूध घालून घेणार आहे। इथे दुधाचं प्रमाण हे भगरीच्या क्वांटिटीवर आहे। त्यानंतर मी एका वाटीमध्ये 4 चमचे साखर घेतलेली होती। त्यामध्ये सुरुवातीला मी 3 चमच्याच्या अंदाजे साखर घातलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून नंतर परत अर्धा चमच्याच्या अंदाजे साखर घालून घेतलेली आहे। साखर घालून झाली की यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। वेलची पावडर मिक्स करून झाली की यामध्ये थोडासा खोबऱ्याचा कीस घालून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर ओल्या नारळाचा चव असेल तर तोही तुम्ही वापरू शकता। त्यानंतर 4 ते 5 बदामाचे काप घातलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। तुम्ही इथे बघू शकता रवाळ छान मस्त भगरीची खीर तयार झालेली आहे आणि आता ही एका बाउलमध्ये सर्व करत आहे। तुम्हाला जर माझी ही वरईची म्हणजेच भगरीची खीर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।